कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नितीन नंदकुमार सावंत यांना मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा। नमस्कार, मी विकास मिरगणे, विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। महायुतीचे उमेदवार जे महेंद्र थोरवे यांनी प्रचारात आघाडी घेतली आणि आघाडी घेत असताना दिग्गज नेत्यांना फोडण्याचं काम महेंद्र थोरवेंनी केलं। त्यामुळे पारडं सध्या जर आपण विचार केला पक्षांतरांच्या स्थितीवर तर महेंद्र थोरवे या क्षणाला त्यांचं पारडं जड, कारण अनेक दिग्गज नेते आले, पण दिग्गज नेते आले असताना त्यांच्यासोबत मतदार आला का, त्यांचे कार्यकर्ते आले का, ते नेत्यांना किती पाठबळ आहे हाही महत्वाचा मुद्दा आहे। कारण नेता आल्यानंतर त्याचा मतदार येतो का, त्याचे कार्यकर्ते किती येत आहे। अनेक लोकांनी पक्ष प्रवेश केले पण ते एकटेच आले, त्यांच्यासोबत त्यांचा मतदार आला नाही, त्यांचे कार्यकर्ते आले नाही। ह्याच अनुषंगाने विचार आपण जर केला, अनेक दिग्गज नेते आले परंतु ते जे मतदारांना कितपर्यंत विचार जर केला, त्यांच्या भूमिकेवर मतदार त्यांना मतदान करणार आहात का। कारण साधारणपणे आजच्या कर्जतच्या राजकारणात किंवा राज्याच्या राजकारणात जर बघितलं पूर्वीसारखी स्थिती राहिलेली नाही। कारण असं आपण बघितलं की मी म्हटलं म्हणून याला मतदान करावं, याला म्हटलं म्हणून याचा विचार करावा, असं काही राहिले नाही। आता मतदार बऱ्यापैकी सुशिक्षित झालेला आहे, त्याचा अजेंडा, त्याचा विचार, त्याचे मुद्दे, त्याचे प्रश्न ज्याला समजतात त्याच उमेदवाराला सुशिक्षित मतदार जो आहे तो मतदान करण्याचा प्रयत्न करतोय। कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा असंच होणार आहे। कारण माझ्या समस्या, माझा प्रश्न, माझे मुद्दे जर माझ्या उमेदवाराला समजले, त्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते मतदान करण्याचा प्रयत्न कर्जतकर करणार आहेत। त्यामुळे मी म्हणजे राजकीय नेता सांगून त्याला मतदान करण्याचा प्रश्न येत नाही। मूळ मुद्दा असा आहे की आपण जर बघितलं अनेक दिग्गज नेते आलेले आहेत, त्यांचं पक्षांतर आपण बघूया, कोण कुठून आलं आणि किती फायदा होणार आहे कर्जतच्या राजकारणामध्ये। सुरेश टोकरे हे पूर्वी राष्ट्रवादीत होते, मग शिवसेनेत गेले, शिवसेनेतून पुन्हा आता जे आहेत राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीतून पुन्हा महेंद्र थोरवेंच्या शिवसेनेत आले। हा एक पहिला बदल। दुसरा, सुनील पाटील जे सुद्धा राष्ट्रवादीत होते मग शिवसेनेत आले, शिवसेनेतून परत एकदा जे आहेत महेंद्र थोरवेंच्या शिवसेनेत आले, त्यांनी सुद्धा पक्ष बदलला। हनुमंत पिंगळे पूर्वी शिवसेनेत होते, शिवसेनेतून सुरेश लाडांच्या सोबत ज्यावेळी विधानसभेला ते राष्ट्रवादी आले, पुन्हा सुधाकर यांच्या राष्ट्रवादीत आले, आता परत एकदा महेंद्र थोरवेंच्या शिवसेनेत आले, म्हणजे 2-3 त्यांनी पक्ष बदलले। उल्हास बुरके हे सुद्धा राष्ट्रवादी शिवसेना राष्ट्रवादी करत त्यांनी सुद्धा पक्षांतर करत परत महेंद्र थोरवेंच्या शिवसेनेत आले। सुदाम पवाळी शिवसेना मनसे असं करत परत महेंद्र थोरवेंच्या शिवसेनेत आले। भास्कर दिसले सुरेश लाडांची राष्ट्रवादी, मग परत एकदा जे आहेत महेंद्र थोरवेंच्या सेनेत आलेले आहेत। अशा अनुषंगाने असे जे महत्वाचे पक्ष प्रवेश जर आपण पाहिले तर 4 ते 5 साधारणपणे आपण जर बघितले 6 नेत्यांनी पक्ष प्रवेश केला। सुरेश टोकरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सुनील पाटील सुद्धा माजी नगराध्यक्ष, खोपोली शिवसेनेचे दिग्गज नेते, खालापूर मराठा मानणारा एक वर्ग किंवा एक मराठा नेतृत्व करणारे हनुमंत पिंगळे सुद्धा हे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष होते किंवा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती। उल्हास बुरके, सुदाम पवाळी सुद्धा हे आता तालुका अध्यक्ष झालेले आहे। भास्कर दिले त्यांचे मिसेस जिल्हा परिषद सदस्य। या अनुषंगाने जर बघितलं मग यांच्यासोबत मतदार येणार आहे का, यांना किती लोक मानतायत त्या भागामध्ये, हे गेले म्हणून त्यांच्यासोबत कार्यकर्ते जाणार आहेत का, हाही महत्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे पक्षांतर केल्यानंतर किती फटका यांना बसणार आहे का महेंद्र थोरवेंना बसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण आजचा सुशिक्षित मतदार हे जे कार्यकर्ते गेले, आता आपण अनेकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये बाबू घरांनी सुद्धा म्हटलंय, उत्तम कोळंबेंनी म्हटलेले, जगदीश ठाकरे म्हटले, हे जे लोक जात आहेत त्यांचे स्वार्थी कामं करण्यासाठी चाललेले, त्यांचं अर्थकारण करण्यासाठी झालेले आहेत, अशा प्रकारचा आरोप ठाकरे गटाने केलेला आहे। हा मी आरोप करत नाही, हे मी विश्लेषण करत नाही। त्यांनी केलेल्या विश्लेषणामध्ये, त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले जे लोक गेले त्यांच्या कामासाठी गेले, त्यांचं अर्थकारण करण्यासाठी गेलेले, आणि हे सगळे पक्षप्रवेश जे आहेत कोटींमध्ये लाखांमध्येच व्यवहार होतो की काय, असा प्रश्न त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांनी उपस्थित केलेला आहे। मूळ मुद्दा असा आहे, कर्जतच्या राजकारणामध्ये पैशावर पक्षप्रवेश होत आहेत, तुमच्या आमच्या समस्या सोडवण्यासाठी हे राजकीय नेते तिकडे जात नाही, कुणाचा विकास करण्यासाठी जात नाही,
त्यांचा विकास करण्यासाठी त्यांच्या आजूबाजू परिवाराचा किंवा त्यांच्या चौकटीचा किचन कॅबिनेटचा विकास करण्यासाठी हे सगळे लोक पक्षांतर करतायत हे ठाकरे गटाने म्हटलेलं आहे। याच अनुषंगाने जर आपण विचार केला महत्वाच्या मुद्द्यांवर, कर्जतचं राजकारण हे पैशावर झालं, मूळ मुद्दे, समस्या, राजकारण यावर सगळ्या कर्जतचा राजकारणाचा स्तर जो आहे खालवत चाललेला आहे। कारण आपण जर बघितलं कर्जतच्या राजकारणामध्ये अनेक टीका टिप्पणी सध्या मोठ्या प्रमाणात केली जाते, परंतु पैशावर यापूर्वी असे पक्षप्रवेश होताना दिसून येते। याच साधारण 2 वर्षामध्ये मग सगळ्याच पक्षामध्ये म्हणजे ठाकरे गटात असेल, राष्ट्रवादीत असेल किंवा महेंद्र थोरांचे शिवसेना, तिन्ही पक्षामध्ये जर बघितलं सगळे पक्षांतर जे प्रवेश होत आहेत ते सगळे अर्थकारण, मग कुणाला भांडी दे, कुणाला ढोल वाजवायला दे, हे सगळेच जे आहेत हे पक्षांतराचे एक जे आहे पैशावर अर्थकारण होताना दिसून येत आहे। त्यामुळे कर्जतच्या राजकारणाने मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे, पैशावर तुम्ही किती दिवस राजकारण करणार आणि चांगला उमेदवार, सुशिक्षित मतदार कर्जतच्या राजकारणात कधी येणार, हाच महत्वाचा मुद्दा आहे। म्हणूनच आज आपण चर्चा करतोय। याच अनुषंगाने आपण चर्चा केली, हे जे गेलेले नेते आहेत यांच्यासोबत किती मतदार गेला, किती कार्यकर्ते गेले आणि किती लोकांना याचा जो आहे महेंद्र थोरवेंना फायदा होणार हेही महत्वाचं आहे। जाता जाता कर्जतचं राजकारण हे खूप खालच्या पातळीवर जाऊन ठेपलेलं आहे। पैशावर राजकारण होत असेल तर येणारा सुशिक्षित तरुण असेल किंवा ज्याच्याकडे पैसे नाही, ज्याला एखाद्याला राजकारण करायचं असेल तो काय करणार, हाच महत्वाचा मुद्दा आहे। धन्यवाद।